जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER ची जी काही पदभरती झालेली आहे त्यामध्ये तुमची फर्स्ट जी काही रिस्पॉन्स शीट आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले मार्क पाहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या पदासाठी किती कट ऑफ जाऊ शकतो ते पाहणार आहोत। आपण पूर्ण डिटेल्स मध्ये पदासाठी कट ऑफ, त्यामध्ये कॅटेगरी वाईज असतील, समांतर आरक्षणानुसार असेल, सामाजिक आरक्षणानुसार असेल, सगळ्या बाबीमध्ये सगळ्या स्टेप बाय स्टेप कोणत्या पदासाठी समांतर आणि जे काही रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन मधून कशा पद्धतीनं कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो याचं एक प्रेडिक्शन करणार आहोत, अंदाज मांडणार आहोत। माझं कालपासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत कॉन्टॅक्ट झालेला आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे। त्यांच्याशी बोलून चर्चा करून आपण आपल्या कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापले मार्क्स जे आहेत ते सांगितलेले आहेत। या सगळ्यांच्या गोष्टीवरती सगळ्या बाबींचा अनालिसिस करून विचार करून बघा आपण कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत किंवा मांडणार आहोत किंवा अंदाज लावणार आहोत। म्हणजे उठलं किंवा काहीही बोललं अशा पद्धतीचं नसणार आहे। प्रॉपर स्टडी करून, प्रॉपर अनालिसिस करून किती कट ऑफ जाऊ शकतो याबद्दल जे आहे तो आपण निष्कर्ष जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून काढणार आहोत। तर चला इतर बाबतीत विचार चर्चा न करता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। एवढ्या पदांसाठी जी पदभरती आहे प्रसिद्ध करण्यात आलेली होती, एकूण किती पद आहेत सगळ्यांनाच माहित आहे। पदांसाठी पदनिहाय आणि सामाजिक समांतर आरक्षणानुसार आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळं मी हे जे DMER चं नोटिफिकेशन आहे प्रसिद्ध झालेलं हे तुमच्या समोर मांडलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपररित्या सर्व जी माहिती आहे ती समजेल आणि लक्षात येईल। त्यामुळं आपण आजच्या या PDF च्या माध्यमातून जे काही समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार पद दिलेले आहेत त्याच्यानुसार पाहणार आहोत। हे बघा, हा जो फॅक्टर आहे टाइम बॉन्डेड फॅक्टर जो आहे खूप याने पेपर मध्ये मॅटर केलेला आहे। याच्यामुळं बराच जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कमी होण्याची शक्यता जी आहे ती या टाइम बॉन्डेड मुळे झालेली आहे। 15 मिनिटात 15 क्वेश्चन सोडवणं असेल किंवा मग विद्यार्थी मित्रांनो 20 क्वेश्चन जे आहे ते 18 मिनिटात सोडवणं असेल, त्याच्यामध्ये खूप सारे जे विद्यार्थी मित्रांना आहेत समस्या आलेली आहे, वेळ पुरला नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळेअभावी बरेचसे प्रश्न घाई गडबडीमध्ये सोडवलेले आहेत। इझी जे लेवलचे प्रश्न आहेत, जे इझिली येतात असे सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांनी मिस केलेले आहेत, त्यांचे चुकीचे झालेले आहेत। केवळ आणि केवळ टाइम मॅनेजमेंट हा फॅक्टर त्यांना जमला नसल्यामुळे आणि या पदभरतीमध्ये टाइम मॅनेजमेंट जो आहे हा फॅक्टर खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्यानं जे त्याचे ठसे जे आहेत ते उमटवलेले आपल्याला पाहायला मिळून आलेले आहेत। तर बघा आता आपण कट ऑफ कडे वळणार आहोत। 2 मिनिटात मी तुम्हाला PDF वरती घेऊन जातोय। चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे पद आहे ग्रंथपाल यांचं पहिलं पद होतं, त्याच्यामध्ये एकूण पद फक्त 5च होते। त्याच्यामुळे SCBC साठी 2 पद आहेत आणि इतर मागास प्रवर्ग असेल किंवा भजक असेल यांच्यासाठी आपल्याकडे आतापर्यंत विद्यार्थ्यांनी किती कोणाला मार्क पडले त्याचे तर कमेंट वगैरे केलेली नाहीये, परंतु पद कमी असल्यामुळे याचा निश्चित कट ऑफ आपण सांगू शकणार नाही किंवा एक आकड्याचा सुद्धा अंदाज जो आहे तो आपण बांधू शकणार नाही। आहार तज्ञांचं सुद्धा सेम आहे, त्यामुळं आपण या गोष्टीवर ज्यांचा प्रॉपर मला माहित आहे त्याविषयीच मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्याविषयी माझ्यापर्यंत इन्फॉर्मेशन आलेली नाही त्याविषयी वायफट चर्चा आपण या व्हिडिओ मध्ये करणार नाही। बघा, समाज सेवा अधीक्षक जे वैद्यकीय मेडिकल सुपरिटेंडंटचं पद होतं त्याच्यामध्ये 135 पद होते आणि 38,600 पासून 1,22,800 पर्यंत पेमेंट होतं। याच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट केलेले आहेत आणि त्यामुळे आपण या पदांचा कट ऑफ किती जाऊ शकतो याबद्दल बोलणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना 160 पासून ते 180 पर्यंतचे मार्क सुद्धा पडलेले आहेत। या रेंज मधले बरेचसे विद्यार्थी जे आहेत, म्हणजे 1-2 विद्यार्थी असे आहेत ज्यांचं 180 असेल किंवा मग 170, 72, 74 अशा पद्धतीचे कमेंट्स आणि माझं अशा विद्यार्थ्यांसोबत बोलणं सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे अराखीव मध्ये एकूण जे काही 35 जागा आहेत या 35 जागांमध्ये
समाजसेवा अधीक्षक जे पद आहे या पदांचा प्राथमिक अंदाजानुसार 150+ कट ऑफ जो आहे तो जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, त्याच्यानंतर आलं आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच हा ईडब्ल्यूएस आहे. ईडब्ल्यूएस मध्ये आणि एससीबीसी आरक्षणामध्ये याच्यामध्ये थोडस मला जातीवरती काहीही बोलायचं नाही, परंतु बघा ईडब्ल्यूएस मध्ये आधी मोस्ट ऑफ दी 90% जे कास्ट होती त्या कास्ट आता जी मराठा कास्ट होती त्यांचं आता ईडब्ल्यूएस निघत नाही. त्याच्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहे त्यांचं खूप कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जो आहे ईडब्ल्यूएस जो आहे त्यांचं कट ऑफ जो आहे तो 120च्या नियर बाय लागण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याबरोबर एससीबीसी जे आहे एससीबीसी या संवर्गाचा सुद्धा कट ऑफ 130च्या जवळपास जाण्याचा एक प्राथमिक अंदाज लागलेला आहे. त्यानंतर बघा इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी जे आहे ओबीसीचे बरेच कॅन्डिडेट आहेत त्यांना मार्क सुद्धा खूप चांगले आहेत. विद्यार्थी मित्रांनो ओबीसी जो क्रायटेरिया आहे या क्रायटेरियाचा जो कट ऑफ आहे तो 140 ते 144 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे समाजसेवा अधीक्षक या पदांसाठी. त्यानंतर बघा उर्वरित जे पद आहेत त्या उर्वरित पदांसाठी जो कट ऑफ आहे तो +-10 या पद्धतीचा असण्याचा एक प्राथमिक अंदाज जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर चला आता आपण समाजसेवा अधीक्षक या पदासाठी कट ऑफ किती लागू शकतो पाहिलेला आहे. त्याच्यानंतर खूप महत्वाचं पद जे आहे ते पद आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ. विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 181 फॉर्म आलेले होते. 35,400 पासून 1,12,400 एवढा पेमेंट या पदासाठी आहे. आता या पदासाठी मी तुम्हाला डिटेल्स मध्ये बोलणार आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये या पदासाठी फक्त 4,900च्या जवळपास राऊंड फिगर फॉर्म आलेले होते आणि याचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी लागलेला होता. परंतु यावेळेस बघा 2025 मध्ये नियर बाय 11,000 फॉर्म जे आहेत ते या पदासाठी आलेले आपल्याला दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो 13 तारखेला जो पेपर झालेला आहे तो 13 तारखेचा जो पेपर आहे तो खूप हार्ड लेवलचा होता आणि 15 तारखेला मॉर्निंग शिफ्ट मध्ये जो काही लॅब टेक्निशियनचा पेपर झालेला आहे तो इझी टू मॉडरेट लेवलचा होता असं विद्यार्थ्यांचं आपल्याला सांगणं आलेलं आहे, फीडबॅक आलेला आहे. या अनुषंगानं बघा जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे याच्यामध्ये 13 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांचे मार्क इन्क्रीज होण्याचे चान्सेस आपल्याला इथं पाहायला मिळून येत आहेत. विषय आहे कट ऑफचा. कट ऑफ बद्दल जर आपण बोलायचं म्हणलं विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये बघा एकूण ओपन साठी 52 जागा आहेत. त्यापैकी ओपन मधला सर्वसाधारणला 17 जागा आहेत आणि महिलांसाठी 15 जागा आहेत. तर यामध्ये ओपन अराखीव जे आहे जे अराखीवचे 17 जे पद आहेत या 17 पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो बघा 136 ते 140चा कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो आणि फिमेल जे आहे त्या फिमेल साठी विद्यार्थी मित्रांनो 128 ते 134 पर्यंतचा कट ऑफ जो आहे तो ओपन कॅटेगरीसाठी जाऊ शकतो. म्हणजे एकंदरीत ओपन साठी 128 ते 140 याच्यामध्ये कट ऑफ जो आहे तो जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये इतर मागास प्रवर्गाचं जर बोलायचं झालं तर यामध्ये जे मेल कॅन्डिडेट आहेत त्या मेल कॅन्डिडेटचा जो कट ऑफ आहे तो 128 ते 132 या दरम्यान आणि फिमेल जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा कट ऑफ 122 ते 126 या दरम्यान जाण्याची प्राथमिक शक्यता आहे. त्यानंतर बघा एससीबीसी प्रवर्ग जो आहे तो एससीबीसी प्रवर्गामध्ये जनरल जो कट ऑफ आहे हा कट ऑफ 124+ असण्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ईडब्ल्यूएस ही जे कॅटेगरी आहे यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 500 ते 800 फॉर्म या ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून पडलेले असणार आहेत आणि त्याच अनुषंगानं ईडब्ल्यूएस चा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ 110 ते 116 या दरम्यान लागण्याचे चान्सेस जे आहेत ते आपल्याला इथं दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा बाकीचे उर्वरित जे पद आहेत ज्याच्यामध्ये 2-1-2-1-2 पद आहेत यांचा
आपण जो कट ऑफ आहे हा कॉन्फिडन्सली आपल्याला सांगता येणार नाही किंवा मांडता येणार नाही, कारण जर टॉप याच्यापैकी एखादे विद्यार्थी 140च्या वरती असतील तर ते ओपन मधून लागतील, किंवा जर कमीचे असतील तर ते कास्ट मधून लागतील. यामुळं यांचा जो कट ऑफ आहे जागा कमी एक दोन असल्यामुळं निश्चित सांगणं थोडंसं अवघड आहे. याच्यासाठी बघा एकूण 27 जे काही पद आहेत यांच्यामध्ये 110 पर्यंतचे जे मुलं आहेत हे लागण्याची शक्यता आपल्याला या पदभरतीमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर बघा पुढचं पद जे आहे ते असणार आहे ईसीजी तंत्रज्ञ. ईसीजी तंत्रज्ञ याच्यासाठी सुद्धा खूप कमी फॉर्म आलेले आहेत, कॉम्पिटिशन जास्त नाहीये, त्याच्यामुळं अराखीवचा जो कट ऑफ आहे तो 130, आर्थिक दृष्ट्या घटक जे प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये 110च्या जवळपास, एससीबीसी साठी 120च्या जवळपास, इतर मागास प्रवर्गासाठी 120च्या जवळपास, तर एससीबीसीचा सुद्धा यांच्याच नियर बाय लागण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे बघा, हे जे पद होतं ते पद ईसीजी टेक्निशियनचं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियनचे सुद्धा 94 पद होते. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सगळ्याचा जो कट ऑफ आहे तो एकंदरीत आपल्याला इथं पाहायला मिळून येत आहे. अराखीव संवर्गातील 120च्या जवळपास कट ऑफ जो आहे तो लागण्याची शक्यता आहे. एक दोन विद्यार्थी आहेत ते त्यांनी मार्क त्यांना चांगले पडलेले आहेत, परंतु आपण कट ऑफ बद्दल बोलत आहोत आणि कट ऑफ म्हणजे शेवटचा विद्यार्थी कॅन्डिडेट जो सिलेक्ट झालेला आहे त्याचे मार्क किती असतील याबद्दल कट ऑफ मध्ये बोललेलं जात असतं. त्यामुळे अराखीव 120 आणि जे काही ओबीसी आहे ओबीसी मध्ये 112 114 एवढा कट ऑफ जो आहे तो ओबीसीचा लागण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याच्यानंतर खूप महत्वाचं जे पद आहे औषध निर्माता फार्मासिस्ट. फार्मासिस्ट साठी बघा एकूण 207 पद होते, त्यामध्ये 29,200 ते 92,300 एवढं पेमेंट स्केल जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळून येत होतं. विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक अंदाजानुसार 74,000च्या जवळपास फार्मासिस्ट या पदासाठी फॉर्म जे आहेत ते आलेले आहेत, आणि त्यामुळेच फार्मासिस्ट पदासाठी या भरतीमध्ये सगळ्यात जास्त जो कट ऑफ आहे तो फार्मासिस्ट याच पदासाठी जाऊ शकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 25, 26 आणि 29 तारखेचे जे पेपर आहेत ते पोस्टपोन झालेले आहेत, आणि पोस्टपोन होण्याच्या आधी औषध निर्मात्याचा पूर्ण जे शिफ्ट आहेत या शिफ्टचे जे पेपर आहेत ते पूर्णपणे झालेले होते. जवळपास 14-15 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये यांचे पेपर झाल्यामुळे नॉर्मलायझेशन फॅक्टर जो आहे तो खूप मॅटर करणार आहे कट ऑफच्या दृष्टिकोनातून आणि सिलेक्शनच्या सुद्धा दृष्टिकोनातून. त्यामुळं एकदम परफेक्टली आपण अंदाज सुद्धा मांडू शकणार नाही, कारण खूप जास्त शिफ्ट मध्ये फार्मासिस्ट पदासाठी पेपर जो आहे तो झालेला आहे, आणि त्याचं नॉर्मलायझेशनच्या नंतर किती प्रमाणात मार्क वाढतात, त्यांचा एक काय क्रायटेरिया निघतो, किती डिफरन्स निघतो, किती मार्क गेन होत आहेत, यानुसार खूप सारे जे चेंजेस आहेत ते चेंजेस येण्याची शक्यता आहे फार्मासिस्ट या पदासाठी. तरीही बघा 2023चा आरोग्य विभाग असेल किंवा डीएमआर असेल, विशेषतः डीएमआर असेल, डीएमआर 2023च्या अनुषंगानं आणि यामध्ये 2025चा पेपर ज्या पद्धतीचा होता इझी टू मॉडरेट लेवलचा, या अनुषंगानं विद्यार्थी मित्रांनो अराखीव प्रवर्गासाठी 59 पदे आपल्याला दिसून येत आहेत. त्यामध्ये 19 पद जे आहे ते फार्मासिस्ट मध्ये सर्वसाधारणचे दिसून येत आहेत. तर या सर्वसाधारणसाठी प्राथमिक अंदाजानुसार 162 ते 168 इथपर्यंत ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे हा जाण्याची शक्यता आहे. तर ज्या फिमेल आहेत ओपनच्या त्यांचा कट ऑफ जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो 158 ते 162 या दरम्यान जाऊ शकतो. त्याचबरोबर एसीबीसीचा कट ऑफ सुद्धा 150 प्लस जाण्याची शक्यता आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ओबीसी जे कॅन्डिडेट आहेत त्या ओबीसी कॅन्डिडेटचा सुद्धा जो कट ऑफ आहे तो 146 ते 154 या दरम्यान जाऊ शकतो. त्याचबरोबर बघा ईडब्ल्यूएस मध्ये कॉम्पिटिशन कमी असल्यामुळं ईडब्ल्यूएस चा सुद्धा कट ऑफ जो आहे तो 136च्या वर ते 140-42 या दरम्यान लागण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यानंतर अजासाठी 26 आणि अजसाठी 15 जागा होत्या. यांचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 126 ते 130, 32, 34च्या या रेंज मध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे की जे नॉर्मलायझेशन फॅक्टर आहे
जवळपास 15 शिफ्ट मध्ये पेपर झाल्यामुळे नॉर्मलायझेशन हा फॅक्टर कट ऑफ वरती खूप जास्त प्रमाणात मॅटर करणार आहे, इफेक्ट करणार आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं जे पद आहे ते पद बघा प्रयोगशाळा सहाय्यक. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी सुद्धा जवळपास 170 जागा आपल्याला दिसून येत आहेत. 21,700 पासून 69,100 पर्यंत तुमचा बेसिक स्केल आहे. यामध्ये नियर बाय 5,600 तुम्हाला फॉर्म पाहायला मिळून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा 5,600 फॉर्म तर यामध्ये पडलेले आहेत आणि पेपर सुद्धा जो आहे प्रयोगशाळा टेक्निशियन असिस्टंटचा तो इझी टू मॉडरेट लेवलचाच होता, जास्त डिफिकल्टीज नव्हत्या. त्यामुळं प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी मार्क्स जे आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले पडलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं त्याच दृष्टिकोनातून प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अराखीव जे क्रायटेरिया आहे यामध्ये जो कट ऑफ आहे तो जनरलचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 136 पासून 140 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ज्या फिमेल आहेत या फिमेलचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो 128 ते 132 या दरम्यान जाऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा ईडब्ल्यूएस चा जो कट ऑफ आहे तो 130 च्या जवळपास जर मार्क्स असतील तर ईडब्ल्यूएस मधून आणि एससीबीसी तून सुद्धा याच प्लस मायनस 2 किंवा 4 मार्क 30 च्या जवळपास 4 मार्क कमी जास्त असतील तर त्याचा सुद्धा कट ऑफ एससीबीसीचा आपण त्याला कन्सिडर करू शकणार आहात. इतर मागास प्रवर्ग जो आहे तो इतर मागास प्रवर्गामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 128 ते 130 या दरम्यान प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर अज आणि अज हे जे पद आहेत या पदासाठी सुद्धा कट ऑफ जो आहे तो 116 ते 120 या दरम्यान राहण्याचे चान्सेस आपल्याला या पदभरतीमध्ये दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो क्ष किरण सहाय्यक असेल यासाठी 35 एकूण फॉर्म होते, फॉर्मची संख्या जास्त नव्हती तरीही यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा कट ऑफ जो आहे तो ओपनचा कट ऑफ आपण इथं कन्सिडर करू जवळपास 130 ते 140 या दरम्यान ओपनचा जो कट ऑफ आहे तो लागण्याची शक्यता आहे क्ष किरण सहाय्यक या पदासाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा ग्रंथसूचिकार, प्रलेखाकार, डॉक्युमेंट लिस्टर जे आहेत यांचं आपल्यापर्यंत आतापर्यंत मार्क आलेले नाहीत. ग्रंथालय सहाय्यक वगैरे असतील या जे विद्यार्थी आहेत खूप कमी विद्यार्थ्यांचे आपल्यापर्यंत मेसेज आलेले आहेत त्यामुळे त्यांचा कट ऑफ किती जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यानंतर वाहन चालक जे आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला 60 प्रश्न होते आणि 40 प्रश्नाची स्किल टेस्ट आहे ती कन्सिडर करण्यात येणार आहे. मग त्यामध्ये काय रेशो घेतात, एका जागेसाठी किती विद्यार्थी बोलवतात यावरती सुद्धा जो कट ऑफ आहे तो डिपेंड राहण्याची शक्यता यामध्ये वर्तवली जात आहे. यांचा सुद्धा बघा 25 तारखेला जो पोस्टपॉन झालेला पेपर 13 तारखेला झालेला आहे यामध्ये वाहन चालकचं सुद्धा पेपर झालेला आहे आणि वाहन चालकचा सुद्धा पेपर खूप टफ लेवलचा झालेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज होते की ड्रायव्हरची जी सीट आहे ती सुद्धा खूप हार्ड झालेली आहे त्यामुळं ड्रायव्हर पदासाठी सुद्धा कट ऑफ जो आहे तो खूप जास्त ड्रायव्हर पदासाठी सुद्धा जो कट ऑफ आहे तो खूप जास्त लागणार नाहीये याची सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास जे काही सगळे पद आहेत जेवढे पद निघालेले होते त्यांचा प्राथमिक अंदाजानुसार अंदाज मांडलेला आहे. कट ऑफ किती जाईल याचा आपण प्रेडिक्ट केलेला आहे. प्रेडिक्शन असते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये मार्क कमी जास्त होऊ शकतात. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचा सुद्धा एक फॅक्टर आहे तो सुद्धा मॅटर करू शकतो. त्यामुळं आपण सांगितलेले जे मार्क आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त कट ऑफ जो आहे तो होऊ शकतो, फिक्स नाहीये. आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये केलेले मार्क्स असतील, विद्यार्थ्यांनी फोन करून सांगितलेले मार्क असतील किंवा आपल्या कमेंट्स मध्ये सांगितलेले मार्क असतील आणि इतर आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत, पेपरची लेवल कशा पद्धतीची आहे या सगळ्या गोष्टींची स्टडी करून अनालिसिस करून कट ऑफ किती जाऊ शकतो याबद्दल माहिती घेतलेली आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि कट ऑफ बद्दल आपण कशा पद्धतीनं कशाच्या अनुषंगानं कशाच्या आधारावरती बोलत आहोत हे सुद्धा तुमच्याकडे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा काल 17 तारखेला 3 वाजता 3 PM या वेळेमध्ये जे काही फर्स्ट तुमची रिस्पॉन्स शीट आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
आणि तुम्हाला 17 तारखेपासून बघा 19 तारखेला संध्याकाळी रात्री 11:55 वेळ देण्यात आलेला आहे. तुम्हाला काही तुमचे ऑब्जेक्शन असतील तर ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे हार्डली विद्यार्थी मित्रांनो 19 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंतचा नियर बाय वेळ आहे. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटत असतील की तुमचे काही प्रश्न बरोबर आहेत पण आयोगाकडून चुकीचे देण्यात आलेले आहेत, तुमच्याकडे त्याचं रेफरन्स बुक असेल आणि त्या रेफरन्स मध्ये तुमचा जर काही प्रश्न वेगळे येत असतील, तुम्हाला वाटत असेल तुम्ही सोडवलेला प्रश्न योग्य आहे, तर तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती जे साईट आहे ऑब्जेक्शन घ्यायची ती आलेली असेल, जर आली नसेल तर मी आपल्या टेलिग्रामला देतो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देतो, तिथं जायचं आहे. तुम्हाला व्यवस्थितरित्या कोणत्या प्रश्नाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तो प्रश्न घ्यायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या रिस्पॉन्स बुकचा रेफरन्स घेतला आहे त्याचा रेफरन्स तुम्हाला त्याच्यामध्ये नोंदवायचा आहे आणि त्या साईट वरती अपलोड करायचं आहे. जे काही फीस मे बी माझ्या मते 100 रुपये फीस आहे, ती 100 रुपये फीस तुम्हाला त्याच्यामध्ये लागेल. ती 100 रुपये फीस भरून तुम्ही तिथं अप्लाय करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी वेळ अगदी कमी देण्यात आलेला आहे. दिवाळीचा सीझन आहे, तुम्ही सगळेजण दिवाळीच्या उत्साहामध्ये बिझी असाल, पण विद्यार्थी मित्रांनो करिअरसाठी वेळ काढा. दिवाळीला थोडस बाजूला ते पण करा, पण थोडस बाजूला करा. तुमची जी आन्सर की आहे ती प्रॉपर अनालिसिस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स आढळून येत असतील, तुम्ही कॉन्फिडंट असाल, तुमचा प्रश्न एखादी बरोबर येत असेल तर त्याच्यावरती लगेच त्वरित ऑब्जेक्शन घ्या. उद्याची वाट बघू नका, कारण उद्या साईट जी आहे ती स्लो चालण्याचे सुद्धा चान्सेस उद्भवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ कट ऑफ किती लागू शकतो याच्या संदर्भात घेतलेला आहे. आशा करतो मी दिलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल. मी ज्या पद्धतीनं ज्या बेसच्या आधारावरती कट ऑफ किती लागेल याविषयी माहिती सांगितलेली आहे, ती माहिती सुद्धा तुमच्या लक्षात आलेली आहे. कशाच्या आधारावर कोणत्या बाबी लक्षात घेऊन आपण हा कट ऑफचा अंदाज मांडलेला आहे, ही सुद्धा बाब तुमच्या लक्षात आलेली असेल. विद्यार्थी मित्रांनो एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी करून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या विविध विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून सगळी माहिती जमा करून हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यापर्यंत मांडलेला आहे. त्याच्यासाठी पाठीमागं खूप सारी मेहनत लागलेली आहे, खूप सारा वेळ लागलेला आहे आणि त्या वेळ मी तुमच्यासाठी एवढा इन्व्हेस्ट करत असतो, सगळी माहिती जमा करत असतो आणि त्याच माहितीच्या तुम्हाला देण्यासाठी मला नवनवीन प्रोत्साहन मिळावं यासाठी तुम्हाला जस्ट बघा आपल्या व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल जे आहे ते तुम्ही शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर टेलिग्राम चॅनल जे आहे ते टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. टेलिग्रामची जी लिंक आहे ती मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. पुढील व्हिडिओ कोणत्या कन्सेप्टवर घ्यायचा हे सुद्धा सांगा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते. आपण DMER जे आहे त्या DMER ची सिलेक्शन प्रोसेस जी आहे त्या सिलेक्शन प्रोसेस वरती सुद्धा एक प्रॉपर व्हिडिओ घेणार आहोत. कशा पद्धतीने सिलेक्शन होतं, कशा लिस्ट लागत असतात याविषयी एक प्रॉपर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. ती माहिती सुद्धा पाहायची आहे तुम्हाला. अजून कोणत्या विषयी तुम्हाला कन्फ्युजन आहे, कोणत्या विषयावर आपण व्हिडिओ घ्यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.